बरेच दिवसापासून चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे मंगला या चित्रपटाचा ट्रेलर कालच रिलीज झालाय। या ट्रेलरचा डिटेल रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। चला तर थेट रिव्ह्यूला सुरू करूया। मंगला चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहे। 1965 साली देशात घडलेल्या पहिल्या ॲसिड अटॅकच्या केसवर आधारित हा सिनेमा आहे। मंगला कपूर या छोट्या मुलीवर ॲसिड अटॅक होतो तेव्हा तिला आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते, तरी हार न मानता ती आयुष्याची लढाई लढते। तिच्या याच जिद्दीची ही गोष्ट आहे। उद्ध्वस्त झालेलं आयुष्य सावरत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अधिक मजबूत होणाऱ्या मंगला कपूर यांच्या जीवनापासून प्रेरित असलेला हा सिनेमा आहे। यात मंगला कपूर यांची भूमिका शिवाली परब हिने साकारली आहे। जर्मन फिलॉसॉफर फ्रेडरिक नीत्शे ह्याने केलेल्या गॉड इज डेड या खळबळजनक वाक्याने ट्रेलरची सुरुवात होते। देव मेलाय आणि माझ्या जन्माच्या वेळी देवाने माझे मरण लिहिले की काय, हे शिवाली परब हिच्या तोंडातील सुरुवातीचे वाक्य चित्रपटाच्या कथेला योग्य बसते। मंगलाचे नियतीशी असलेले युद्ध लहानपणी सुरू होते। एका वादातून मंगला या लहान मुलीवर ॲसिड अटॅक होतो। तिचा चेहरा विद्रूप होतो। मग सुरू होतो जगण्याचा संघर्ष। पावला पावला गणित अपमान कुचेष्टा यातून मार्ग काढत मंगला जगू लागते। यावेळी तिच्या आईवडिलांचा फार मोठा आधार मिळतो। तिला गाणे गायची आवड असते, यासाठीही तिला संघर्ष करावा लागतो। विद्रूप चेहऱ्यामुळे तिला संगीत शाळेत ॲडमिशनही दिले जात नाही, तरीही ती गाणे शिकते। ही मुलगी मरत का नाही असे सर्वजण बोलत असतात, मात्र आपल्या आईवडिलांच्या साथीने ती जगाशी लढत राहते। माझं काय चुकलं का गं असे छोटी मंगला आपल्या आईला विचारते तेव्हा ते मनाला भिडते। या शिवालीच्या अभिनयाची कमाल दिसून आली आहे। तिने ॲसिड अटॅक झालेल्या मुलीचा जबरदस्त अभिनय केलाय। शिवालीच्या चेहऱ्यावर केलेली मेकअप टीमची मेहनत दिसून येते। आपल्या छोट्या मुलीला सावरणारी आई म्हणून अलका कुबल यांची तळमळ काळजाला हात घालते। एक खंबीर बाप म्हणून शशांक शेंडे यांची भूमिका चांगली जमून आली आहे। ट्रेलरमधील डायलॉग फारच सुंदर आहेत। कथेला अनुसरून एकदम परफेक्ट आणि मनाला भिडणारे डायलॉग लिहिले गेलेत। उदाहरण द्यायचे तर अलका कुबल यांच्या तोंडातील डायलॉग, तुझ्या दिसण्यापेक्षा तुझ्या असण्याला महत्त्व मिळते तेव्हा तू लोकांच्या मनात पोचली असते। शिवालीच्या तोंडातील माझे नशीब म्हणजेच माझे मरण असे डायलॉग सिनेमाचा टोन सेट करतात। मनाला कटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या टीमने एकच गाणं रिलीज केलंय आणि तेही भक्तिगीत आहे। एका गायिकेवर आधारित चित्रपट आहे, त्यामुळे चित्रपटात 2-3 दर्जेदार गाणी असायला हवी होती आणि ती रिलीज करून प्रमोशनसाठी त्याचा वापर करावा अशी अपेक्षा असते। ट्रेलर आणि म्युझिक लॉन्चच्या वेळी चित्रपटात 4-5 गाणी आहेत असे नमूद केले होते, पण निर्मात्यांनी या महत्त्वाच्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले। बाकी ट्रेलर एकूणच उत्तम जमून आलाय। ॲक्टिंग, स्टोरी, डायलॉग, म्युझिक या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या आहेत। मध्ये मध्ये डोकावणारी गाणी थोडीफार श्रवणीय वाटतात। एकूणच हा ट्रेलर पाहून असेच वाटते की सिनेमा एक उत्तम पॅकेज आहे। बाकी मराठी सिनेमाबद्दल बोलायचे तर या महिन्यात अनेक मोठे सिनेमे रिलीज होत आहेत। मराठीतील दिग्गज कलाकारांचे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, संगीत मान अपमान, जिलेबी, फर्स्ट क्लास दाभाडे असे एकापेक्षा एक सरस सिनेमे रिलीज होत आहेत। त्यात हा सिनेमा भाव खाऊन जाऊ शकतो। मोठ्या सिनेमांना मात देऊन जायंट किलर होण्याची क्षमता या सिनेमात आहे। तर हा होता मंगला या सिनेमाचा ट्रेलरचा रिव्ह्यू। या सिनेमा थिएटरमध्ये बघणार की नाही ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच मराठी सिनेमाविषयी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।